चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे। भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपनं ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली। भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी इथल्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष झाला। फटाके फोडत मिठाई वाटत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्यानंतर नंदुरबारमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनं जल्लोष करण्यात आला। भाजपच्या विजय पर्व कार्यालयाबाहेर पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी फटाके फोडत आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला। गेल्या 3 दशकांपासून फक्त कंत्राटदारांना पोचण्याचं काम शिवसेनेनं केलं असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली। उद्धव ठाकरे यांच्या भ्रष्ट कारभाराला आणि त्यांच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलाय। शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेना भवन उभारण्यात येणार आहे। शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी त्याबाबत माहिती दिली। यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागात वेगळं कार्यालय उभारण्यात येणार आहे। परंतु याबाबत बोलताना सरवणकर यांनी प्रति सेना भवन ते नसून ते मुंबईतल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली। राजशिष्टाचार विभागाकडून राज्यातील सर्वपक्षीय आमदारांचं मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचा सोहळा पार पडला। राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री शिंदे या स्नेहभोजनास उपस्थित होते। या डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून शिंदे सरकार सर्वांना एकत्र आणत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला अनेक आमिष दाखवली जातील, मात्र कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीआधी सावध पवित्रा घेतलाय। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या नगरसेवकांची बैठक काल घेतली आणि त्यांना हा कानमंत्र दिला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचा आज 62वा वर्धापन दिन आहे। त्याच निमित्तानं उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6:30 वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। यावेळी उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती व्यंगात्मक फटकारे मारणार असल्याची चर्चा आहे। उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती या दोघांनीही पुण्यात केसरकरांची भेट घेतली आणि उदयनराजेंनी महाबळेश्वर पर्यटन स्थळाच्या विकासाबाबत तर संभाजीराजेंनी रायगड संवर्धनाबाबत केसरकरांशी चर्चा केली। 3 वर्ष उलटूनही महाराजांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे उभारण्यात आलेला नाही। या प्रकरणी लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लेखी निवेदन दिले। या निवेदनात त्वरित पुतळा उभारावा अशी विनंती करण्यात आली आहे। एमआयएमला सोलापुरात खिंडार पडलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत एमआयएम पक्षाच्या 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। तौफिक शेख, तस्लीम शेख, नूतन गायकवाड, पूनम बनसोडे, वहिदा बानो शेख, शहाजिदा शेख हे एमआयएम नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाले। सीएसएमटीच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्यासाठी वारंवार फॉलोअप घेतला। पुतळा तयार झाला पण लावला जात नसल्याचा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलाय। स्थानकांवरती कुठलेही पुतळे लावायचे नाहीत असं धोरण केल्याचं कारण आता रेल्वे पुढे करते। जर लावला नाही तर मग आम्ही आंदोलन करू असा इशाराही देण्यात आलाय। नवाब मलिक यांचा रुग्णालयातला मुक्काम वाढलाय। मलिक यांच्या याचिकेवरती 24 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। मलिक यांच्या अर्जावरती जलद सुनावणी घेण्याची त्यांच्या वकिलांनी कोर्टात मागणी केली। मात्र ईडीचे वकील अनिल सिंग मेडिकल रजेवरती आहेत, तर हा कुणाच्या तरी स्वातंत्र्याचा मुद्दा असल्याचा युक्तिवाद मलिक यांचे वकील जानकी गर्दे यांनी केलाय। तर मलिक हे मे महिन्यापासून उपचारासाठी कुर्ल्यातल्या रुग्णालयात आहेत। कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर अतुल सावे औरंगाबादमध्ये आलेत। समर्थकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। ठिकठिकाणी चौकात फटाके फोडून जम्बो हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं। औरंगाबादला 5 मंत्री मिळाल्यामुळे सर्व प्रश्न सोडवू, खास करून पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करू असं सावे म्हणाले। मंत्र्यांच्या खातेवाटपावरून सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये वाद असल्यानं खातेवाटप होत नाहीये असा दावा माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय। बिनखात्याचे मंत्री झेंडावंदनाला जाणार ही अवस्था इतिहासात पहिल्यांदा आल्यामुळे नवा इतिहास हे घडवत असल्याचा उपरोधक टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला। कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचं चंद्रपूर जिल्ह्यात आगमन झालं। नागपूर ते चंद्रपूर या मार्गात जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात मुनगंटीवारांचं अभिनंदन केलं, स्वागत केलं। चंद्रपुरात आगमन होताच शेतकरी प्रश्न, रखडलेले विकास प्रकल्प आणि सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती तातडीनं काम करणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोंधळलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत राज्यातले नेते कार्यकर्ते कितपत जातील याबाबत शंका वाटते असं विधान जयंत पाटलांनी केलं. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पूजा अर्चा कमी करून कामाला लागावं, त्यांनी पूजा अर्चा करण्यासाठी वेगळं मंत्रालय स्थापन करावं असा टोला जयंत पाटलांनी लगावला. मुंबईवरून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई ते चिपी या प्रवासात आता अजून एक विमानाची भर घातल्याची माहिती आमदार नितेश राणेंनी दिली. दुपारी 3 वाजता मुंबईमधून एक अतिरिक्त विमान चिपी विमानतळावरती येणार आणि 4:45 वाजता चिपी इथून पुन्हा मुंबईला रवाना होणार आहे. येत्या 18 ऑगस्टपासून ही सेवा सुरू होणार असल्याचं आमदार नितेश राणेंनी सांगितलं. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील केवळ 4.5 किलोमीटरचा भाग वगळता नागपूर ते वैजापूर महामार्गाचं काम पूर्ण झाल्याचा दावा MSRDCनं केलाय. या पार्श्वभूमीवर नागपूर ते सेलू बाजार आणि मालेगाव ते वैजापूर असा मार्ग कोणत्याही क्षणी सुरू करण्यासाठी आपण तयार असल्याचं MSRDCनं म्हटलंय. मात्र महामार्गाच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरत नसल्यामुळे महामार्गावर प्रवास करण्याचं स्वप्न काहीसं लांबणार आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी निधी अपुरा पडत असल्याचं समोर आलंय. मुंबई पब्लिक स्कूलच्या 20 शालेय इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तर 27 शाळा पुनर्बांधणीसाठी रिकाम्या करण्यात आल्यात, तर पुरेसा निधी मिळाला नसल्यामुळे हे काम रखडलंय. 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं वाडिया हॉस्पिटलनं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं बालकांसाठी 2 दिवसांचं मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचं आयोजन केलंय. या आरोग्य शिबिराचं उद्घाटन कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते. सण उत्सवामुळे कोरोनाचे रुग्ण आणखी वाढण्याची भीती आहे, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन बूस्टर डोस घेण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलंय. अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याकांडातील 2 आरोपींच्या NIS कोठडीमध्ये 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. NIA कडून पुन्हा आरोपींची 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली. नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याला समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हेची हत्या करण्यात आली. आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. अमरावतीच्या पठाण चौकामध्ये गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात 13 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाली आहे. या जखमी मुलीवर अमरावती इथल्या सावदेकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमद खान या व्यक्तीनं हा गोळीबार केलाय. दरम्यान या अहमद खानचा नेम चुकल्यामुळे या विद्यार्थिनीला गोळी लागली. या संदर्भातला अधिकचा तपास अमरावती पोलीस करतायत. बुलढाण्यातून जाणाऱ्या मुंबई औरंगाबाद नागपूर महामार्गावरचा मण्यांचा पाऊस पडल्याची अफवा उडाली होती आणि मणी जमा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. महामार्गाच्या कडेला विखुरलेले मणी जमा करण्यासाठी गर्दी झाली, त्यामुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. अखेर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर हे मणी सोन्याचे आहेत का याची शहानिशा केल्यानंतर सर्वांचं भानच उडालं, कारण हे मणी सोन्याचे नसून वेगळ्याच धातूचे निघाले. मालेगावच्या दरेगाव शिवारात असलेल्या हिल स्टेशन भागातील तलावामध्ये बुडून 3 मित्रांचा मृत्यू झाला. नुमान शेख, अख्तर शेख आणि शेख मेहफूज अशी तिघांची नावं आहेत. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. मुंबईच्या कुरार मेट्रो स्टेशनजवळ एका कारला आग लागली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आणि या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट नगरातील प्रीतम पार्क इथे मोकळ्या जागेतील भंगाराला अचानक आग लागली. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन पथकानं घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. जळगावमधील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी ठिय्या आंदोलन केलं. विद्यापीठाच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या. यावेळी परीक्षेत घोळ आणि प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. याबाबत कुलगुरूंना पत्र लिहून सुद्धा दखल न घेतल्यामुळे विद्यार्थिनींनी ठिय्या आंदोलन केलं. 15 ऑगस्टपर्यंत योग्य तो निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थिनींनी दिलाय. भिवंडीमध्ये कामतघर येथील महाराष्ट्र वाईन्स शॉपच्या विरोधामध्ये महिलांनी एल्गार पुकारला. यात शेकडो महिलांनी नागरिकांनी भव्य मोर्चा काढून प्रांत कार्यालयावरती धडक देत मागणीचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिलं. भिवंडी शहरातील गैबीनगर येथील वफा सायझिंग कारखान्यामध्ये एका कामगाराच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली. झोपण्यासाठी जागा देत नसल्याच्या रागातून या व्यक्तीनं त्या कामगाराची हत्या केली. समोरून वेगानं येणाऱ्या भाविकांच्या कारला वाचवताना एसटी बस कठड्यावरती आदळली आणि मोठा अनर्थ टळला. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वांजळे येथील गुरुवारी संध्याकाळी एसटी बसला अपघात झाला. मात्र प्रवाशांचं नशीब बलवत्तर म्हणून अनर्थ टळला.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 18 महिन्यात अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। मनोर ते अटछाड या 52 किलोमीटरच्या रस्त्यावरती जवळपास 96 अपघात झाले असून यामध्ये 106 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत। मेंढवण घाट, सोमटा, चारोटी उड्डाणपूल, आंबोली अशा काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीची तीव्र वळणं आहेत आणि याच वळणावरती सर्वाधिक अपघात होत आहेत। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 30 फुटांची वाढ झाली आहे, तर संध्याकाळच्या सुमारास तरुणांनी नदीमध्ये उड्या मारत पोहण्याचा आनंद लुटला। जळगावच्या रावेर तालुक्यातील पुनखेडा इथे भोकर नदीला ग्रामस्थांकडून साडीचोळी अर्पण करण्यात आली। नदीला आलेल्या पुरामुळे पाणी पातळीत वाढ होऊन विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होते, त्यामुळे ग्रामस्थांनी भोकर नदीची पूजा करून तिला साडीचोळी अर्पण केली। बदलापूर जवळच्या बारवी धरण अखेर 100% भरलंय। ते ओव्हरफ्लो झालं आणि धरणातील दरवाजातून पर सेकंद 800 क्युबिक मीटर इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरण भरल्यानं ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका, पालिका आणि औद्योगिक क्षेत्रातील पुढील वर्षापर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे। पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण 100% भरलंय। धरणाच्या 16 दरवाजांमधून 20,000 क्युसेकनं नदीपात्रामध्ये विसर्ग केला जातोय। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचं श्रद्धास्थान असलेल्या केजूदेवी मंदिर हे पाण्याखाली गेलंय, तर केजूदेवी बंधारा पाण्याखाली गेलेला आहे। पवना धरणातून 3,500 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे नदीची पाणी पातळी पुन्हा वाढली आहे। दरम्यान पवना धरण 100%वरती आल्यानं पिंपरी चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे। मावळमधील कुंडमळ्यातील पाण्यामध्ये एक तरुण वाहून गेला, मात्र तरी देखील इंद्रायणी नदीच्या प्रवाहातील पाण्याजवळ पर्यटक जीव धोक्यात घालताना दिसत आहेत। नदीच्या प्रवाहातील पाण्याजवळ सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी वाढली आहे। मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना मोफत मेट्रो सफर करता येणार आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडनं हा उपक्रम हाती घेतलाय। त्यानुसार 15 ऑगस्टला वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान मेट्रो 1 मार्गिकेवरती विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येईल। त्यासाठी विद्यार्थी शाळेच्या गणवेशात असणं बंधनकारक आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येतोय। दरम्यान या पार्श्वभूमीवर विरारमध्ये भव्य वृक्षदिंडी तसंच वृक्षारोपण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। यात शाळकरी विद्यार्थ्यांसह विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं इंदापुरातील उजनी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। उजनी धरणाच्या 15 दरवाजांना ही रोषणाई करण्यात आली असून सध्या उजनी धरणातून एकूण 41,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर उजनी धरण सध्या 102% म्हणजेच 118 टीएमसी भरलंय। आई प्रतिष्ठान आणि भूम पुल्लिकन्या प्रशाला यांच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी भारताचा 150 फुटांचा भव्य नकाशा साकारण्यात आला। 1,500 विद्यार्थिनींनी 75 हा आकडा साकारला, तर ड्रोनच्या माध्यमातून ही अप्रतिम कलाकृती टिपण्यात आली। शहरामध्ये भारत मातेच्या जयघोषामध्ये तिरंगा ध्वज हातात घेऊन अहमदनगर शहरातून कोतवाली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी रॅली काढली आणि या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहानं पोलीस कर्मचारी सहभागी झाले। नंदुरबारमध्ये आझादी गौरव पदयात्रेमध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आदिवासी नृत्यावरती ठिका धरला। नंदुरबार शहरातील राणा प्रतापांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। आदिवासी बांधवांसह विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं वाशिममध्ये गौरव यात्रा काढण्यात आली। आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात केकतुमरा ते सावरगाव जिरे या गावापर्यंत ही गौरव यात्रा काढण्यात आली। सुट्टीवर गावी आलेले भारतीय सैन्य दलातले सैनिक मेजर दीपक ठुबे तिरंगा मोहिमेची जनजागृती करतायत। नगर जिल्ह्यातील पारनेर जवळच्या कान्हूर पठार ते शिरोली खुर्द अशी सायकल वारी त्यांनी केली। 11वी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर झाली आहे। मुंबई महानगरातील 69,691 विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये महाविद्यालय मिळालेले आहे। त्यातील 15,121 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालंय।
हुतात्मा अनंत लक्ष्मण कांधेरी यांचं जन्मगाव असलेल्या खेडमधील आयनी गावात शासनाकडून स्मारक बांधलं जाणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेतली आहे. आमदार योगेश कदम यांच्याकडून तत्काळ आयनी गावात शासकीय स्मारकासाठी अंदाजपत्रक तयार करून घेऊन त्यासाठी आर्थिक तरतुदीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी रामदास कदम चर्चा करणार आहेत. तसंच स्मारक होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं देखील रामदास कदम यांनी सांगितलं. दंडकारण्यामध्ये माओवाद्यांचा मुकाबला करणाऱ्या पोलिसांना राखी बांधून जनसंघर्ष समितीनं रक्षाबंधन साजरं केलं. तसंच माओवाद्यांनी हिंसाचार सोडावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. कोरोनानंतर शाळा महाविद्यालय सुरू झालेली आहेत, मात्र आजही ग्रामीण भागात पुरेशी एसटी सेवा नसल्यामुळे मुलींचा येण्या-जाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आणि हे सर्व पाहून आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी घर ते महाविद्यालय असा तेजस्विनी बसचा शुभारंभ केला आणि खास मुलींसाठी ही पहिली बस प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आली आहे. वाशिम शहरामध्ये शहीद जवानांच्या वीरपत्नी आणि आई यांचा सन्मान करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून तिरंगा दाखवून रॅलीची सुरुवात झाली. या मिरवणुकीमध्ये पोलीस, होमगार्ड्स आणि माजी सैनिकांसह विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेतला. बीड तालुक्यातील श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी इथल्या संत किसन बाबा यांच्या 24व्या पुण्यतिथी उत्सवाची थाटात सांगता झाली. कीर्तनकार रामायणाचार्य हबप संजय महाराज पाचपोर यांचं काल्याचं कीर्तन झालं आणि त्यानंतर हजारो भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कॉमनवेल्थमध्ये पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेणार आहेत. सकाळी 11 वाजता दिल्लीतल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी या खेळाडूंसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय. लेखक सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला झाला. एका कार्यक्रमादरम्यान रश्दी यांच्यावरती चाकू हल्ला झालाय. सॅटनिक व्हर्सेस हे त्यांचं पुस्तक वादात सापडलंय. भारतीय अंतराळवीर अथिरा प्रिथा राणी अंतराळामध्ये भरारी घेणार आहे. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स नंतर अथिरा अंतराळामध्ये भरारी घेणारी मूळची केरळची असून नासाकडून उशिरा प्रिथाची निवड करण्यात आली आहे. यूएईमध्ये आंतरराष्ट्रीय लीग T20चा पहिला हंगाम पार पडणार आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स या लीगमध्ये एमआय इमिरेट्स या नावानं आपला संघ उतरवणार आहे आणि संघात कायरन पोलार्ड सोबत याआधी आयपीएलमध्ये मुंबई संघात खेळलेले ट्रेंट बोल्ट, ड्वेन ब्राव्हो हे देखील खेळाडू दिसणार आहेत. एमआय इमिरेट्सनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत याबाबत माहिती दिली. वेस्ट इंडिजचा माजी ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होनं T20 क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ड्वेन ब्राव्होनं T20 क्रिकेटमध्ये 600 विकेट्स घेऊन इतिहास रचला. तसंच T20 क्रिकेटमध्ये 600 विकेट्सचा टप्पा ओलांडणारा ड्वेन ब्राव्हो पहिला खेळाडू ठरलाय, ज्यामुळे सोशल मीडियावरती ड्वेन ब्राव्होच्या नावाची चर्चा सुरू आहे.